नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीटीईटी 2026 बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 6 सप्टेंबर 2026 रोजी सीटीईटीचा पेपर होणार आहे. बघा, फक्त काही दिवस या ठिकाणी सीटीईटी परीक्षेकरता शिल्लक आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या सीटीईटीच्या, तर सीटीईटीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती सुरू केलेलं आहे. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 डिसेंबर 2024चा जो सीटीईटीचा पेपर झाला होता, तर त्या पेपर मधील काही उपयुक्त प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण या ठिकाणी करणार आहोत. बघा, 6 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या पेपर करता तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही सीटीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला याची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. ते कसं आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ओके, बघा, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अशा प्रकारच्या नोट्स या ठिकाणी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत. या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. ओके, बघा, उत्तराला स्पष्टीकरण केलेलं आहे. या ठिकाणी काय हायलाइट केलेले नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. त्याकरता तुम्हाला करायचं काय, तर सगळ्यात पहिले तुम्ही आपलं चॅनल विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. ओके, तुम्हाला नोट्सची लिंक त्या ठिकाणी पाठवून दिल्या जाईल. बघा, या ठिकाणी अशा पद्धतीची विद्यार्थी मित्र सीटीईटीची प्रश्नपत्रिका असते. ओके, या पद्धतीची काय सीटीईटीची प्रश्नपत्रिका असते. मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला सेट दिलेले असतात. यामध्ये विद्यार्थी मित्र आपण भाषा 1 आणि भाषा 2 यामध्ये मराठी व्याकरण किंवा इतर जे काही विषय असतात हे कशा पद्धतीने आपण निवडतो यावरती आपल्याला पेपर सोडणं खूप गरजेचं आहे. ओके, भाषा 1 बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही भाषा 1 जर निवडला असेल तर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी बघा, याच ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. जर तुम्ही भाषा 1 मध्ये जर मराठी विषय निवडला असेल तर तुम्हाला 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवावे लागतील. ओके, किती 91 ते 120 पर्यंत. ज्यांनी भाषा 1 मध्ये मराठी निवडला आहे त्यांनी 91 ते 120 सोडवायचे आहेत, आणि ज्यांनी भाषा 2 मध्ये मराठी विषय निवडला असेल त्यांनी 121 ते 150 असे प्रश्न सोडवायचे आहेत. बघा, या ठिकाणी हा मुद्दा विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण आहे. ओके, जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा सीटीईटीचा पेपर देत असतील या ठिकाणी लक्षात घ्या, आपण भाषा 1 आणि भाषा 2 कोणती निवडली आहे त्या दृष्टिकोन, जर भाषा 1 मध्ये मराठी असेल तर 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे, आणि भाषा 2 मध्ये मराठी निवडली असेल तर 121 ते 150 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी सोडवावे लागतील. असं नाही की मराठी दिसलं आणि जर तुमचं भाषा 2 निवडला असेल मराठी आणि तुम्ही जर 91 ते 120 सोडवले तर त्या ठिकाणी तुमची सगळी उत्तरे ही चुकीची ठरत जाईल, तुमच्या ठिकाणी फेल होऊ शकता. त्यामुळे ही काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. बघा, या पद्धतीची प्रश्नपत्रिका असते. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी परीक्षा ऍक्च्युअल कशा पद्धतीची होणार याचा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. विद्यार्थी मित्र, पहा, या टाईपची आपल्याला प्रश्नपत्रिका असणार आहे. ते आपले नाव वगैरे लिहावं लागेल, अनुक्रमांक, परीक्षा केंद्र, आपली सही, पर्यवेक्षकाची सही. ओके, हे सर्व झाल्यानंतर इथे देखील आपल्याला स्पष्ट उल्लेख केलेला असतो. काय उल्लेख आहे बघा, परीक्षार्थींनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची उत्तरे द्यावी. ओके, candidates should attempt the question from part 4 question number 91 to 120 if they have opted Marathi as language first only. त्यानंतर पुढील सूचना घेण्यापूर्वी बघा, या ठिकाणी आता भाषा 1 मध्ये ज्यांनी मराठी निवडले आहे, आता आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. बघा, आता ज्यांचा भाषा 1 मराठी असेल त्यांनी 91 ते 120 सोडवायचे आहेत. मग आपल्या विद्यार्थी मित्र, या टाईपचा आपल्याला एक उतारा मिळालेला असतो. हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आणि या ठिकाणी जे जे मुद्दे महत्वाचे वाटतात ते हायलाइट करून घेऊया. ओके, किंवा या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. बघा, श्रावण वाघ नुकताच वयात आला होता. ओके, आणि त्याच्या बाजूला पिंजऱ्यात एक वाघीण होती. ती वाघीण माझ्यावर आली होती आणि त्या श्रावणाच्या काय पिंजऱ्याजवळ होती. बघा, वाघिणीचं असं वागणं त्याला समजलं नाही. त्याला तिचा राग आला आणि काही काळाच्या त्याने तिची शेपटी जोरात पकडून तोडून टाकली आणि या आवाजाने प्राणी संग्रहालय भयचकित झाले. ओके, दुसऱ्या दिवशी त्याची बातमी, त्यावेळी हत्तींच्या अभ्यासाबरोबर पूर्ण वेळ पत्रकारिता करत असलेला घडलेला प्रकार अंगावर काटा आणणारा असला तरी सुद्धा ज्या धीराने सगळ्यांनी त्या दिवशी काम केलं त्याची तोड नव्हती. डॉक्टरांनी वाघिणीला उपचाराकरता ताबडतोब पिंजऱ्यात हलवलं. दुर्दैवानं तिची शेपटी कापायला लागली. ओके, दुर्दैवाने शेपटी कापायला लागली आणि मला पुन्हा बॉन्डी या ठिकाणी काय, मला पुन्हा बॉन्डी आठवली. एरवी श्रावण खरोखर चांगला वाघ होता. बघा, या ठिकाणी आता वाघाचं नाव आपल्याला दिसलंय श्रावण. ओके, अगदी गुणीबाळ, पण त्याच्या अशा वागण्याने सगळे चकित झाले. तिथल्या डॉक्टर, अरे तू हत्तींशी बोलतोस, मग आमच्या श्रावणाला शांत व्हायला मदत करशील का? मी म्हणलो, अहो, आमचा हत्ती शाकाहारी आहे. पण डॉक्टरांचा माझ्यावर विश्वास होता. जसा एकदा कसलेला शिक्षक आणि विद्यार्थी किती पाण्यात आहे सहजपणे ओळखतो, तसे त्यांनी कदाचित मला ओळखलं होतं.
माझा हत्तींचा अभ्यास चालू असताना त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालय, या ठिकाणी प्राणी संग्रहालयाचं नाव आलंय त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालयात. ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं. बघा, सिंहिणीचं नाव काय? ऐश्वर्या. मग आता अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, पहा आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण घेऊया विद्यार्थी मित्र. बघा, पहिला प्रश्न काय या ठिकाणी, वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखाच्या कशावरून लक्षात आले? बघा, वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखाच्या कशावरून लक्षात आले, या ठिकाणी असा प्रश्न विचारलाय. बघा, हालचाली टिपल्यामुळे, वाघांचे हुंकार ऐकल्याने, पिंजऱ्यातून बसून लेखन केल्यामुळे की रेकॉर्डिंग ऐकवल्यामुळे. बघा, वाघांनी आपल्याला स्वीकारले कशामुळे या ठिकाणी लक्षात आलं विद्यार्थी मित्र. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा उतारा असतो. हा उतारा आपल्याला व्यवस्थितरित्या वाचून घेणं गरजेचं आहे. ओके, बघा, मग या टाईपचे आपल्याला प्रश्न येतात. मग हे कशावर लक्षात आलं होतं? बघा, श्रावणाचे हुंकार ऐकायला यायचे. ओके, बघा, या ठिकाणी स्पष्ट लिहून आहे की तेच हुंकार इतर वाघांनी वापरायला सुरुवात केली आणि त्यावेळी लक्षात आले की वाघांनी मला स्वीकारलं आहे. ओके, मग बघा, या ठिकाणी कोणत्या वाक्यावरून लेखा लक्षात आलं की त्यांचे हुंकार ऐकून, काय, श्रावणाचे हुंकार जसे ऐकायचे तेच हुंकार वाघ वापरायला लागले. मग या हुंकारावरून लक्षात, म्हणजे वाघांचे हुंकार ऐकल्याने. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे? बघा, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे? क्रमवाचक, पूर्णांकवाचक की साकल्यवाचक? तर 9 बिबटे हे पूर्णांकवाचक या ठिकाणी संख्या विशेषण आहे. ओके, पूर्ण संख्या आहे ना 9, म्हणजे या ठिकाणी, किंवा क्रमवाचक असते तर काय असतं विद्यार्थी मित्र? 1, 2, 3, 4 हे क्रमवाचक. पूर्णांक म्हणजे 1 किंवा 2. ओके, 1/2, 2/3 हे अपूर्णांक असते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे? बघा, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे? वाघाचे, सिंहणीचे, संचालकाचे, डॉक्टरांचे? तर बघा, या ठिकाणी या परिच्छेद आपण बघितलं की ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं, म्हणजे ऐश्वर्या कोणाचं नाव आहे? हे नाव आहे सिंहिणीचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सिंहिणीचे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती? बघा, लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती? आता या ठिकाणी सिंहाची संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखून घ्यायची आहे. कशा पद्धतीचे? बघा, एक म्हणजे सिंहाची संख्या म्हटल्या या ठिकाणी. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने ओळखता येईल या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, इथं लिहून आहे. बघा, 7 वाघांबरोबर काम करत असणारा होतो. जोडीला 9 बिबटे. बिबटे किती होते? 9. वाघ किती? 7. आणि 5 सिंह सुद्धा होते. म्हणजेच काय, या ठिकाणी सिंह किती आहेत? 5. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 5 सिंह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. बघा, गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ काय होईल? स्पर्श करणे, विश्वासात घेणे, जवळ करणे की माया लावणे? तर गोंजारणे आपण काय म्हणतो? याला माया लावणे असे म्हणता येईल. ऑप्शन नंबर 4 माया लावणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जॉर्ज कोण होता? जॉर्ज कोण होता विद्यार्थी मित्र? मांजर, वाघ, बिबट्या की हत्ती? तर जॉर्ज कोण होता? जॉर्ज हा एक वाघ होता. ऑप्शन नंबर 2 वाघ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? बघा, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, भाववाचक नाम, विशेष नाम, समुदायवाचक नाम की सामान्य नाम? तर श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? तर श्रावण वाघ हे विशेष नाम आहे. ओके, बघा, श्रावण वाघ काय? विशेष नाम आहे. वाघाचे नाव आहे श्रावण. ओके, वाघ जे आहे वाघाचे काय या ठिकाणी नाव आहे श्रावण, मग त्यामुळे विशेष नाम. सामान्य नाम काय? तर वाघ हे काय झालं? वाघ हे सामान्य नाम झालं. ओके, चला आता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही सीटीटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ मिळवायची तर पीडीएफ मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, चांगला वाघ या शब्दातील अधोरेखित काय आहे? बघा, या ठिकाणी चांगला हा शब्द काय अधोरेखित करण्यात आलेला. ओके, कोणता? तर चांगला हा शब्द या ठिकाणी अधोरेखित आहे. मग सांगा आता चांगला वाघ यातील अधोरेखित काय? चांगला काय? क्रियापद, नाम, सर्वनाम की विशेषण? बघा, या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगणार याला काय म्हणतो आपण? विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण आहे. ओके, वाघ कसा आहे? चांगला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 विशेषण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्राणी संग्रहालय भयचकित का झाले? ओके, प्राणी संग्रहालय भयचकित का झाले? वाघिणीचे वागणे न समजल्यामुळे, श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे, हत्तीचा अभ्यास करीत असल्यामुळे की श्रावणला राग आल्यामुळे? तर बघा, प्राणी संग्रहालय भयचकित का झाले होते?
श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे प्राणी संग्रहालय भयचकित झाले होते. बघा या ठिकाणी परिच्छेदामध्ये आपल्याला होतं विद्यार्थी मित्र काय बघा, तर बघा इथं या ठिकाणी श्रावण वाघ होता. या ठिकाणी काय शेपटी जोरात पकडून तोडून टाकली आणि या आवाजाने काय प्राणी संग्रहालय भयचकित झालं. ओके बघा त्यांच्या आवाजाने प्राणी संग्रहालय भयचकित झालं म्हणजे काय केल्यामुळे शेपटी तोडून टाकल्यामुळं. त्यामुळे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र तर ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता आपल्याला विद्यार्थी मित्र बघा 91 ते 100 पर्यंतचे प्रश्न जे होते ओके 91 ते 99 म्हणजे आपल्याला असे 9 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्र हे आपल्याला या ठिकाणी परिच्छेदावर आले. मग त्यानंतर पुढचे जे प्रश्न येतात 100 ते 105 म्हणजेच आपल्याला बघता येईल की 91 ते 105 पर्यंत जर म्हटलं तर एकूण 15 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्र हे आपल्याला एकदम सोपे असतात. यामध्ये काय येतं तर परिच्छेद आणि कविता. ओके बघा या ठिकाणी 15 मार्क सहज तुम्ही मराठीमध्ये घेऊ शकता. ओके परिच्छेद आणि कवितेमध्ये या ठिकाणी आपल्याला मार्क्स कव्हर करता येतात. बघा आता 100 ते 105 यासाठी काय योग्य पर्याय निवडा. आपल्याला ही कविता आहे या ठिकाणी ही कविता वाचून घ्यायची आणि यावरून प्रश्न सोडवायचे आहेत. बघा 6 किंवा 7 यातील अधोरेखित काय. आता किंवा हे काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. गुणविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय की संख्या विशेषण. किंवा काय विद्यार्थी मित्र तर किंवा हे आहे या ठिकाणी उभयान्वयी अव्यय. ओके किंवा अथवा वा हे काय तर उभयान्वयी अव्यय ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर शब्दयोगी म्हटलं तर घरावर, खाली, आजूला, बाजूला, इकडे तिकडे हे काय झाले ते शब्दयोगी झाले. त्यानंतर संख्या विशेषण संख्येची माहिती असते. ओके त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा तुळस हे काय आहे. तुळस हे काय समूहवाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम की भाववाचक नाम. ओके तुळस बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आता तुळस काय तर वनस्पतीचं एक विशेष नाव आहे म्हणजे काय विशेष नाम झालं. ऑप्शन नंबर 2 विशेष नाम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तुळस काय एक विशेष नाम आहे. ओके बघा एक वनस्पती आहे जिचं नाव काय तुळस म्हणजे काय विशेष नाम झालं. भाववाचक नावामध्ये काय रागीटपणा, प्रेम, दया, मोह, ओके राग, आपुलकी, जिव्हाळा हे सर्व शब्द भाववाचक नामामध्ये येतात. समूहवाचक कळप, वर्ग, गुच्छा या टाइपचे काय असतात हे समूहवाचक नामे असतात. ओके चला विद्यार्थी मित्र जर तुम्ही CTET 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या PDF नोट्स देखील तुम्ही घेऊ शकता. ओके चला विद्यार्थी मित्र बघा CTET 2026 ची परीक्षा जी आहे या ठिकाणी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. ओके 6 सप्टेंबरला हा पेपर असणार आहे. अगदी कमी कालावधी या ठिकाणी परीक्षेला शिल्लक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा. आणि यापूर्वी आपण CTET चे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायची आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय रक्त कशामुळे वाहते आहे. ओके रक्त कशामुळे वाहते आहे. काळोख दाटल्यामुळे, काच रुतल्यामुळे, बांगडी फुटल्यामुळे की श्वास घुटमळल्यामुळे. ओके बघा या ठिकाणी काय कशामुळे वाहत आहे तर बघा भरभरणारे रक्त, खोल रुतलेली काच. ओके काय भरभरणारे रक्त, खोल रुतलेली काच म्हणजेच काय या ठिकाणी काच रुतल्यामुळे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 काच रुतल्यामुळे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे. ओके बघा हातातील बांगड्यामुळे, कडुलिंबाच्या सुवासामुळे, भरभरणाऱ्या रक्तामुळे की श्वास घुटमळल्यामुळे. ओके तर बघा या ठिकाणी श्वास घुसमटल्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके यामुळे काय तर नायिकेचे स्वतःवरील काय नियंत्रण हे सुटले आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा अनावर होणे म्हणजे काय. अनावर होणे म्हणजे काय आत बाहेर होणे, अनियंत्रित होणे, आवरून घेणे की अबाधित होणे. अनावर होणे म्हणजे काय म्हणजे याला अनियंत्रित होणे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 अनावर होणे म्हणजे अनियंत्रित होणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा काळोख हे काय आहे. ओके काळोख हे काय आहे विशेषण, कर्म, कर्ता की क्रियापद. तर काळोख हे विद्यार्थी मित्र एक विशेषण आहे. ऑप्शन नंबर 1 विशेषण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके काळोख बघा या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला गर्द काळोख. या ठिकाणी काळोख काय आहे की विशेषण आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा साधनांची अधिकृतता म्हणजे काय. बघा साधनांची अधिकृतता म्हणजे काय. आता बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी अध्यापन शास्त्रावरचे जे CDP प्रश्न असतात या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. ओके मग बघा या ठिकाणी साधनांची अधिकृतता म्हणजे काय तर आपल्याला समजून घेऊया. बघा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन सामग्री, शिक्षिकेने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन सामग्री,
अधिकारी वर्गाकडून साधन सामग्री लिहिली जाणे किंवा विकसित होणे किंवा वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली आणि विकसित झालेली साधन सामग्री. ओके, ज्याला काय म्हणतात अधिकृतता म्हणजे काय वास्तविकता. ऑफिशियली म्हणजेच वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित साधन सामग्री. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, भाषेचा नैसर्गिक आणि व्यावहारिक वापर देखील आपण यामध्ये करू शकतो, हे देखील यामध्ये इन्क्लूड होतं. ओके, चला आता असे प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला विचारलेले जात असतात. विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल व्हिडिओवर तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये करायचं आहे पीडीएफ मेसेज. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून द्या जाईल, पीडीएफ फाईल त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत ध्वनी, शब्द, नंतर वाक्य यांचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्याचा अंतर्भाव असतो. मग या ठिकाणी ऐकणे, शिकणे यासाठी कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते? बघा, सांगा बरं, ऐकणे आणि शिकणे याकरता ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवेल? अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी यापैकी कोणतीही नाही. अधोगामी पद्धती टॉप डाऊन मेथड, ऊर्ध्वगामी पद्धती बॉटम अप मेथड, की अधोगामी आणि ऊर्ध्वगामी या दोन्ही पद्धती. बघा विद्यार्थी मित्र, तिला काय शिकायचं आहे? ऐकणे शिकायचं आहे. ओके, ऐकणे शिकण्यासाठी काय कोणत्या पद्धती? तर ऐकण्यासाठी ही ऊर्ध्वगामी. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 ऊर्ध्वगामी पद्धती बॉटम अप हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र, ऐकून समजण्याची पद्धत म्हणजे काय म्हणा याला ऊर्ध्वगामी पद्धती. लहान घटकाकडून मोठ्या घटकाकडे जाणे म्हणजे ध्वनीचा काय अर्थ लागायला होतो. ओके, बघा, लहान घटकाकडून मोठ्या घटकाकडे. बघा, एक काय ध्वनीचा आपल्याला आवाज येतो आणि याचा काय होतो, या आवाजाचा आपण अर्थ लावायला होतो. म्हणजे लहान घटकाकडून काय चाललो मोठ्याकडे, म्हणजे बॉटम अप, खालून वर. ओके, खालून वर चाललो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पहा विद्यार्थी मित्र, या टाईपचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी असणार आहेत. आता ही ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका आहे यापूर्वी झालेली, म्हणजे तुम्हाला परीक्षेला देखील याच स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे. आणि तुम्हाला हे उत्तर हायलाइट केली जर प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता. ओके, भाषा शिक्षणामध्ये काय सर्वांगीण क्षमता म्हणजे सिंथेटिक कंपोनेंट्स. ओके, म्हणजे काय? बघा, सर्वांगीण क्षमता म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. काय असणार आहे? प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते असे समजणे. भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे. भाषेची एक व्याकरण व्यवस्था असते असे समजणे आणि वापरणे. की प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असते असे समजणे. तर कशाला म्हणतात सर्वांगीण क्षमता? विद्यार्थी मित्र, भाषा एक व्यवस्था असून म्हणून कार्य करते आणि असं समजणं आणि वापरणं जे आहे त्यालाच काय म्हणतात सर्वांगीण क्षमता असे म्हणतात. काय म्हणतात याला सर्वांगीण क्षमता असं म्हटलं जातं. ओके, सर्वांगीण क्षमता ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी काय केवळ शब्दसंग्रह नसून एक नियमावलीचा भाग आहे. त्यामध्ये चांगला संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम जे आहे या ठिकाणी भाषा आपण म्हणू शकतो त्याला सर्वांगीण क्षमता असे म्हटल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढे एक मजकूर किंवा विधान दिलेले आहे. सदर मजकूर आणि किंवा विधान त्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे. कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे? ओके, आपल्याला ओळखायचं आहे कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे. बघा, या ठिकाणी काय भारतीय राज्यघटना. बघा, भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री पुरुष, सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि शैक्षणिक व तसेच आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता होणार नाही. ओके, याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही. परंतु भारतीय लोकशाही सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे. ओके, बघा, हा सिद्धांत मान्य केला गेला तरी विषमता नष्ट झाली आहे का? नाही. मग हे कशामध्ये आहे? बघा, या ठिकाणी शास्त्रीय नोंद, राजकीय नोंद, कायदेशीर नोंद की समाज विज्ञान नोंद. तर याचा समावेश कशामध्ये होतो? हे कोणत्या भाषिक नोंदीस होता? या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? तर भारतीय लोकशाहीत. ओके, बघा, भारतीय लोकशाहीमध्ये काय म्हटलंय? तर या ठिकाणी समानतेचा सिद्धांत म्हणजे हा काय समाज विज्ञान नोंद आहे. ऑप्शन नंबर 3. ओके, समाज विज्ञान नोंद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. इयत्ता 6वीची शिक्षिका
विद्यार्थिनीचा पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. बघा, पाठातील जो मजकूर आहे त्या मजकुराचा काय त्यांचे पूर्वीचे ज्ञान आणि अनुभव यांच्याशी संबंध लावते. ती कथा किंवा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. मग तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे. ओके, बघा, शिकवण्यापूर्वी शिक्षिका अशा पद्धतीनं कार्य करताय. मग विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असणार, त्यांना चित्र समजून घ्यायला शिकवणे, लावणे, चित्रांच्या माध्यमातून कथेची कल्पना करणे, चित्रांचे कौतुक करणे की कथेबाबतचा अनुभव लावणे. बघा, जर तुमच्या या ठिकाणी काय म्हटलंय तर प्रत्येक मजकूर, प्रत्येक पाठ, प्रत्येक धडा शिकवण्यापूर्वी शिक्षिका विद्यार्थ्यापुढे त्याची चित्र देते. मग चित्र दिल्याने काय होणार आहे तर त्या कथेबाबत थोडासा अंदाज त्यांना लागायला लागतो. मग ऑप्शन नंबर हे अपेक्षित असणार आहे. ऑप्शन नंबर 4 कथेबाबतचा अनुमान लावणे हे त्या शिक्षिकेला या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असेल. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय. बघा, या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थी मित्र रिपीट होत असतात, त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित कव्हर करायची आहेत. बघा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय. नैदानिक चाचणी, पोर्टफोलिओ, सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन की नैपुण्य मूल्यमापन. ओके, काय म्हणणार याला तर प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजेच काय पोर्टफोलिओ. बघा, या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 पोर्टफोलिओ हे या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. बघा, यशाचा सातत्यपूर्ण अहवाल, प्रकल्प चाचण्या, क्षेत्रभेटीचा अहवाल याचा समावेश जो आहे या ठिकाणी केला जातो. नैदानिक चाचणी म्हणजे कशी होते तर नैदानिक चाचणी विद्यार्थी मित्र शिकवताना किंवा शिकून झाल्यानंतर नैदानिक चाचणी होते. ओके, त्यानंतर सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन या कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट असे म्हणतात. आणि नैपुण्य मूल्यमापन ओके म्हणजे एखादे कौशल्य शिकल्यावर जे केले जाते त्याला नैपुण्य मूल्यमापन असं म्हटल्या जाते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. आता हा प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा प्रश्न मी तुम्हाला IMP म्हणून कन्सिडर करतो. पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे. ओके, बघा, पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऐकणे व वाचणे, ऐकणे व लिहिणे, वाचणे व बोलणे, बोलणे आणि लिहिणे. ओके, बघा, लिहिणे नसणार, लिहिणे नसणार, लिहिणे जे जिथं आहे ते आपल्याला या ठिकाणी हे करायचं. ओके, बोललो तर ग्रहण होणार का नाही, बोलण्यावर ग्रहण होणार नाही. ऐकल्यानं आणि वाचण्यानं आपण ज्ञानाचं ग्रहण करतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ऐकणे व वाचणे हेच त्या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे. हे काय ग्रहण कौशल्य आहे. बघा, क्लिअर आहे सर्वांना. ग्रहण कौशल्य कोणते आहेत, ऐकणे आणि वाचणे हे ग्रहण कौशल्य आहेत. तर अव्यक्तिगत कौशल्यामध्ये बोलणे आणि लिहिणे जे आहेत अव्यक्तिगत कौशल्यामध्ये येतं. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. चलो विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जेवढे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघतात सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल, ही PDF प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, तर सर्वप्रथम तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय विद्यार्थी मित्र, अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात. ओके, अनेक भारतीय काय परदेशात व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणतात. बघा, आपल्या देशातील नागरिक परदेशात गेले कामानिमित्त आणि त्या ठिकाणी जाऊन ती भाषा शिकायला लागतात. या जी प्रेरणा असते या प्रेरणेला काय म्हणतात, काय म्हणणं येणार याला. बघा, नैमित्तिक किंवा एकात्मक यापैकी कोणतीही प्रेरणा नाही. एकात्मक आणि नैमित्तिकता ही दोन्ही प्रेरणा. ओके, एकात्मक प्रेरणा की नैमित्तिक प्रेरणा. ओके, काय म्हणतात याला. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी याला काय म्हणणार नैमित्तिक प्रेरणा असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे योग्य सूत्र आहे. व्यापार, व्यवहार, परीक्षा देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणची भाषा शिकावी लागते, याला नैमित्तिक प्रेरणा असे म्हणल्या जाते. ओके, बघा, एकात्मक प्रेरणामध्ये काय तर समुदायाचा किंवा संस्कृतीचा भाग बनण्यासाठी एकात्मिक प्रेरणा महत्वाची असते. आणि नैमित्तिक प्रेरणा जी आहे ही काय तर व्यवसायानिमित्त किंवा रोजगारासाठी एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर तेथील भाषा शिकणे याला नैमित्तिक प्रेरणा असं म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही. ओके, बघा, पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही. हिंदी, तामिळ, संस्कृत की तेलुगू. ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये कोणती नाही तर ती हिंदी नाही. ओके, ऑप्शन नंबर 1 हिंदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, यानंतर तामिळ भाषेला 2004 मध्ये अभिजात भाषा दर्जा मिळाला.
संस्कृतला 2005 मध्ये, तेलुगुला 2008 मध्ये, 2024 मध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगला यांना प्राकृत भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळाला आहे. ओके. अभिजात भाषेचा कन्नड 2008 मध्ये, मल्याळम 2013 मध्ये आणि ओडिसा या 2014 मध्ये यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ओके. चला, क्लिअर आहे सर्वांना. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 नुसार. आता आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती विद्यार्थी मित्र सीटीईटी परीक्षेला जाताना हा मुद्दा व्यवस्थित करायचा आहे. ओके. एनईपी संदर्भात प्रश्न जे आहेत ते बघून घ्यायचे आहेत, कारण की त्याच्यावरती डेफिनेटली 100% आपल्याला प्रश्न हा विचारला जात असतो. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ओके, योग्य नाही म्हटलेलं आहे. बघा, एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आलेली आहे. एक अतिरिक्त भाषा म्हणून काय? फ्रेंच भाषा सुचवण्यात आलेली आहे. माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा एक अव्यतिरिक्त भाषा असते, अतिरिक्त भाषा असते म्हणून अभ्यासने. त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव, की विदेशी भाषेचा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे. बघा या ठिकाणी काय आहे, तर त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. काय जे त्रिभाषा धोरण यामध्ये एक विदेशी भाषा म्हणून एका विदेशी भाषेचा अंतर्भाव करणे, एक भाषा म्हणून काय विदेशी भाषेचा अंतर्भाव करणे हे गरजेचं आहे. ओके. हे चुकीचं आहे का? या ठिकाणी आपल्याला विधान योग्य नाही म्हटलेलं आहे, तर अंतर्भाव हे आहे का? नाही. ओके. अंतर्भाव नाही, नसणे बरोबर आहे. ओके. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दल ज्ञान याच्याशी आहे? ओके. बघा, कशाचा संबंध जो आहे भाषेबद्दल ज्ञान याच्याशी आहे? नीतिगत क्षमता, निर्देशक ज्ञान, प्रक्रियाधिष्ठित ज्ञान किंवा व्याकरणिक ज्ञान. ओके. कशाचा? तर भाषेबद्दलचं ज्ञान याच्याशी संबंध कशाचा आहे? तर त्या निर्देशक ज्ञानाचा, डिक्लेरेटिव्ह नॉलेज. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. की निर्देशक ज्ञान. बघा, भाषेच्या नियमांच्या संकल्पनाचे त्याचे ज्ञान याला भाषेबद्दलचे ज्ञान असे म्हणतात. संवाद साधण्यासाठी काय वापरतात? संवाद साधण्यासाठी उपयोगी पडणारे काय असतात? नीतिगत क्षमता. भाषा कशी वापरायची याचे प्रात्यक्षिक ज्ञान म्हणजे काय? प्रक्रियाधिष्ठित म्हणजे प्रोड्युक्शनल नॉलेज असं म्हटलं जाते. ओके. प्रोसिड्युरल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कोणती कृती विकसित करते? बघा, वाळवंट आणि तिथल्या वातावरणात 5 वाक्य बोला. ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणते कारण असलेले विधान निवडा? ओके. योग्य कारण असलेले विधान आपल्याला निवडायचं आहे. बघा, ही कृती योग्य नाही कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही. बघा, बरोबर आहे अगदी. आता वाळवंट आणि तिथले वातावरण या बोलण्यासाठी अपेक्षित माहिती आहे का? नाही. मग कोणता उपक्रम असणार? कुठलाच नाही. यानंतर पुढील प्रश्न बघा, भाषेची बोली संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भाषेची बोली संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? काय असणार आहे? काही वेळा विविध सामाजिक गट एका भाषेच्या विविध बोली बोलतात. अगदी बरोबर आहे. भाषेच्या बोली परिसरानुसार बदलतात. हे देखील अगदी बरोबर आहे. एका भाषेच्या विविध बोली असणारी माणसे दुसऱ्या बोलीतला माणूस काय बोलतो हे समजतात. हे देखील बरोबर आहे. एखादी भाषा जरी आपल्याला येत नाही पण दुसऱ्या बोलीमध्ये तो काय बोलतो हे आपल्याला नक्कीच कळते. ओके. बोली ही व्यापक श्रेणीत असते तर भाषा ही लहान श्रेणीत असते. हे देखील अगदी बरोबर आहे. ओके. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 4 ओके या ठिकाणी ऑप्शन नंबर सर्वच या ठिकाणी बरोबर आहेत. त्याचं उत्तर जे असतात सर्व असायला हवं होतं. ओके. चलो, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते समकलित ओके इंटिग्रेटेड शिक्षण कौशल्याला उत्तेजन देते? लेख लिहिणे, भूमिका निहाय किंवा भूमिका अभिनय, नियत कार्य की प्रकल्प कार्य? ओके. शिक्षण कौशल्याला उत्तेजन काय देतं? तर इथं प्रकल्प कार्य. यामध्ये संशोधन, नियोजन, लेखन, सादरीकरण अनेक कौशल्याचा समावेश केला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा, सहसंदर्भ व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? ओके. सहसंदर्भ व्याकरण शिकण्याच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? बघा या ठिकाणी भाषिक घटकाचा सहसंदर्भीय परिचय काय दिला आपल्याला या ठिकाणी? भाषिक घटकाचा सहसंदर्भीय परिचय. विद्यार्थ्यांना भाषा घटकाकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे या ठिकाणी असणार आहे. मग काय असणार या ठिकाणी? जाणीव उन्नत करणे, मनोबंध तयार करणे, निगमन पद्धती डिडक्टिव्ह मेथड की शोध पद्धती डिस्कवरी मेथड काय म्हणता येईल याला?
ओके, कोणता संदर्भ या ठिकाणी महत्वाचा असणार आहे, तर ते म्हणजे जाणीव उन्नत करणे. ओके, ऑप्शन नंबर 1 जाणीव उन्नत करणे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा, भाषेच्या नियमांची वापरायची जाणीव वास्तविक जीवनात वापरण्यास सक्षम असणे, ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला, खूप सर्वांना या ठिकाणी हा व्हिडिओ कळाला असेल. विद्यार्थी मित्र बघा, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी भाषा 1 मध्ये आपण एकूण बघितलं की 91 ते या ठिकाणी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. ओके, ज्यांनी भाषा 1 मराठी निवडलाय त्यांनी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न आपण सोडवायची आहेत. आणि ज्यांनी भाषा 2 हा पर्याय मराठी निवडला असेल, ओके, त्यांनी भाग 5 मधील, भाग 4 मधील होतं पहिले, यांनी भाग 5 मधील 121 ते 150 प्रश्न सोडवायचे. ओके, 2 प्रश्नपत्रिका मिळतात, भाग 1 आणि भाग 2. त्यापैकी आपल्याला काय, भाग 5 मधील 121 ते 150 ही भाषा 2 मराठी ज्यांनी निवडलं असेल त्यांनी सोडवायचा आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही पीडीएफ बघा, या स्वरूपाची ही उत्तर हायलाइट केलेली, स्पष्टीकरण लिहिलेली ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ तुम्हाला मिळवता येणार आहे. ओके, काय करायचं आहे, तर ही पीडीएफ मिळवण्याकरता सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्र, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. ओके, जेवढे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.